is 100% जेल बट हे न्यूट्रोजिनाची कॉपी आहे प्लमनी केलेली. कसं काय राव मजेत ना. मी विश्वास पाटील परत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि खूप म्हणजे प्रचंड महत्त्वाचा विषय आज आपण जो घेऊन आलेलो येतो मॉइश्चरायझर्स, मुलांसाठीचे मॉइश्चरायझर्स. आता काही लोकांना असं वाटतं की भाई माझी स्किन प्रचंड ऑइली आहे, प्रचंड माझ्या स्किनवर तेल येतं, त्याच्यामुळे मला अजिबात मॉइश्चरायझर वापरण्याची गरज नाही आहे. खूप चुकीची कन्सेप्ट आहे गाईज. ऑइली स्किन असणं वेगळं, चेहऱ्यावर तेल असणं वेगळं आणि चेहरा मॉइश्चराईज असणं वेगळं. मुलांची बघितलं काय हे, बघितलं हे मला 15 मिनिटं झालेले तोंड धुवून, तरी पण चमकायला लागला भाई, चम. मुलांसाठी वेगळं मॉइश्चरायझर काढण्याची काय गरज आहे कंपनीला? कारण मुलांच्या सिबॅशियस ग्लँड जे असतात तेल प्रोड्यूस करणाऱ्या ग्रंथी खूपच जास्त ऍक्टिव्ह असतात. से दॅट इज हाऊ मेन्स आर क्रिएटेड. तुमची जर तेलकट स्किन असेल किंवा तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर वापरायचे असेल, प्रचंड तुम्हाला घाम येतो किंवा प्रचंड तेल येतं स्किनवर, तर हे काही 4-5 मॉइश्चरायझर्स मी आणलेले आहेत. ते फक्त आणि फक्त अशाच लोकांसाठी आहे ज्यांची स्किन प्रचंड ऑइली आहे. मग ते मुलं असो किंवा मुली असो, दोन्हीही वापरू शकता. जास्त वेळ वाया न घालता लेट्स जम्प इन टू व्हिडिओ. सगळ्यात पहिलं मॉइश्चरायझर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे मला प्रचंड आवडतं. फक्त त्याचा एक ड्रॉबॅक आहे, त्याच्यामध्ये फ्रॅग्रन्स आहे. फ्रॅग्रन्स त्याच्यामध्ये नसलं असताना हे वर्ल्ड्स बेस्ट मॉइश्चरायझर असलं असतं. खूप छान मॉइश्चरायझर आहे अकोस्माचं. प्रचंड एक्सपेन्सिव्ह आहे, मला माहिती आहे. 1200-1300 रुपये समथिंग याची किंमत आहे. 1300 रुपयाला हे तुम्हाला 200 ml मिळतं. प्रचंड जास्त क्वांटिटी आहे. एकदा घेतल्यानंतर तुम्हाला जवळपास 7-8 महिने वापरण्याची गरज नाही आहे दुसरं मॉइश्चरायझर, किंवा घेण्याची गरज नाही आहे, किंवा मग ॲटलिस्ट हे तुम्हाला 1 वर्ष तरी चालेल. त्यामध्ये 0% ऑइल आहे, रोझिप ऑइल आहे, सेरामाइड्स आहे आणि खूप महत्त्वाचं सेरामाइड इतर मॉइश्चरायझर्समध्ये मी कधी बघितलेलं नाही आहे किंवा तुरळक मॉइश्चरायझर्समध्ये असतात. आणि याचे दुसरे इन्ग्रेडियंट पण खूप छान आहेत. मला एकदा तरी तुम्ही ॲटलिस्ट ट्राय करावं. तुम्ही जर एकदा ट्राय केलं तर दुसरं तुम्ही मॉइश्चरायझर अजिबात ट्राय करणार. थोडं थिक वाटतं आपल्याला, त्याच्यामध्ये ऑइल नाही आहे, त्याच्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी अशी ठीक आहे. बट लावल्यानंतर हे लगेच पाण्यामध्ये रूपांतर होऊन जातं याचं. आता सेबामेड नावाचा ब्रँड तुम्ही डेफिनेटली ऐकला असेल. सेबामेडचं हे केअर जेल जे आहे ते अगदी ॲलोवेरासारखे. मला ॲलोवेराचे प्रोडक्ट अजिबात आवडत नाही, कारण मला ॲलोवेरा लावल्यानंतर खाज येते, माहिती नाही कसं काय. बट हे मॉइश्चरायझिंग कॉम्प्लेक्स आहे. याच्यामध्ये हॅलोनिक ॲसिड आहे, म्हणजे हॅलुरॉन्स म्हणतात त्यांना ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर अलोई बार्बाडेन्सिल मधला जो गर असतो ना, त्याला ॲक्च्युली अलोई बार्बाडेन्सिल म्हणतात सायंटिफिक लँग्वेजमध्ये. हे मॉइश्चरायझर मला काय आवडतं, या फॉर्म्युलेशनमध्ये ऑइल वगैरे अजिबात नाही आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये ॲलंटॉईन आणि पॅन्थॅनॉल दिलेलं आहे. आता तुमची स्किन जर इरिटेट झालेली असेल ना, तर ॲलंटॉईन काय करतं, स्किन बॅरियर रिपेअर करण्याचं काम करतं. आणि पॅन्थॅनॉल तुम्हाला ॲक्च्युली कट वगैरे लागलेलं असेल ना, तर त्याच्यामध्ये पॅन्थॅनॉल यूज होतं. त्याच्यामुळे तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल, प्रचंड ऑइली असेल, तर भाई एकदा हे मॉइश्चरायझर वापरा. तुम्हाला इट इज 100% जेल. मॉइश्चरायझर लावलेलं आहे असं अजिबात वाटत नाही. थोडी किंमत जास्त आहे, म्हणजे काहीतरी मला आता एक्झॅक्ट आठवत नाही आहे, बट 300-400 रुपयाला काहीतरी हे तुम्हाला 30-40 ml भेटतं. तुमची ऑइली स्किन असेल तर गो फॉर इट. एक गोष्ट लक्षात ठेवा, दिस इज मॉइश्चरायझिंग कॉम्प्लेक्स, म्हणजे त्या पद्धतीनं मॉइश्चरायझ करणार नाही ज्या पद्धतीनं दुसरे मॉइश्चरायझर्स काम करतात. तुम्हाला जर दुसरे मॉइश्चरायझर यूज करता येत नसतील तर हे तुमच्यासाठी बनलेलं. त्यानंतर भरपूर जणांकडे मी मॉइश्चरायझर बघितलेले, माझे मित्र-मैत्रीण भरपूर जण वापरतात मॉइश्चरायझर. भरपूर मेकअप आर्टिस्टसुद्धा हे मॉइश्चरायझर वापरतात. नाव म्हणजे इमोलिन क्रीम. खूप कन्सिस्टन्सी याची पातळ आहे. फक्त याचा एक प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये एक असं इन्ग्रेडियंट आहे जे कोमेडोजेनिक, म्हणजे त्याचा कोमेडोजेनिक स्कोअर हा 3.5 की 4 आहे. आपल्याला इन्ग्रेडियंट आहे प्रोपिलिन, त्याला हायली कोमेडोजेनिक म्हणून अनाऊन्स केलेलं आहे. तो एक ड्रॉबॅक सोडला ना, तर एवढं काही मला असं वाटत नाही की भाई ही कोमेडोजेनिक वगैरे आहे म्हणून, कारण माझी स्किन एवढी तेलकट आहे प्रचंड, तरीही मी हे मॉइश्चरायझर वापरतो, भरपूर वेळेस वापरतो, कारण प्रचंड पातळ कन्सिस्टन्सी याची आणि खूप छान करतोय. तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये वापरायचं असेल किंवा तुमची तेलकट स्किन जर असेल, तर तुम्ही डेफिनेटली हे वापरू शकता. त्यानंतर मिनिमलिस्टने खरंच खूप छान मॉइश्चरायझर काढले मार्केटमध्ये, म्हणजे जवळपास 4-5 वर्षांपूर्वी काढलं. खूप लाईट वेट आहे, मी वापरून बघितलं, पण याच्यामध्ये मला थोडं सिलिकॉनची पर्सेंटेज जास्त वाटते. तुमचं जर तेलकट स्किन असेल तर आपल्याला कसं एकदम लावल्यानंतर असं काहीतरी लाईट
हवं असतं, बट हे थोडं मला हेवी वाटलं. बट याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग कॉम्प्लेक्स खूप छान आहे. तर मॉइश्चरायझरपेक्षा मी जे तुम्हाला मॉइश्चरायझर दाखवले त्याच्यापेक्षा मध्ये कॉपर आहे, झिंक आहे, मॅग्नेशियम आहे, हायलुरॉनिक आहे आणि B10 पण आहे. हा जो मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला बनवलेला आहे ना या कंपनीने खूप छान आहे. हा फॉर्म्युला मी अगोदर नाही बघितलेला आणि खूप जास्त लाईट वेट आहे. त्याच्यामुळे तुमची स्किन जर ऑइली असेल, ऑइली असेल तर तुम्ही लावू शकता. त्यानंतर या जेल मॉइश्चरायझर सारखं जर तुम्हाला एखादं मॉइश्चरायझर किंवा याहूनही एखादं लाईट मॉइश्चरायझर विथ मोर बेनिफिट तुम्हाला जर वापरायचं असेल ना, तर न्यूट्रोजिनाचं तुम्ही हे असं मॉइश्चरायझर बघितलं असेल. बट दिस नॉट ॲक्च्युली न्यूट्रोजिना, बट हे न्यूट्रोजिनाची कॉपी आहे प्लमनी केलेली. याच्यामध्ये राईस एक्स्ट्रॅक्ट आहे, याच्यामध्ये 2% नायासिनामाइड पण आहे. तर इट इज ऑलमोस्ट ट्रान्सपरंट. थोडं थिक वाटू शकतं तुम्हाला राईस एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे, बट इट ॲब्झॉर्ब व्हेरी क्विक. मी जवळपास हे 2-3 डबे वापरून बघितलेले आहेत. मी न्यूट्रोजिनाचाही वापरलेला आहे अगोदर. सेम प्रोडक्ट आहे, ऑलमोस्ट सेम. आणि राईस एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे तुमचं हे ऑइल प्रोडक्शनसुद्धा कमी करेल. नंतर शेवटचं आणि महत्त्वाचं ज्याला मी माईक लावलेला आहे, फॉर्म्युला एक्स एक मॉइश्चरायझर आहे. मी जवळपास 3 वर्षांपासून वापरतो आहे. स्किन रिपेअर करण्यासाठी बाप मॉइश्चरायझर आहे, बट ते ऑइली स्किनवाल्यांसाठी नाही आहे. तुम्हाला जर रात्री वापरायचं आहे तर तुम्ही रात्री वापरू शकता, बट तुम्हाला सकाळी वापरायचं आहे ते वापरू शकत नाही. ते मी दाखवत नाही आहे आता, कारण तो व्हिडिओ ते नंतरच्या स्किन टाईपसाठी आहे. त्याच द फॉर्म्युला RXचं हे मॉइश्चरायझर आहे, विच इज हायड्रेटिंग जेल. म्हणजे हायड्रेटिंग जेलच आहे 100%. आणि याच्यामध्ये 0% ऑइल आहे. याच्यामध्ये त्यांनी 0% ऑइल वापरलेलं आहे, बट याच्यामध्ये जास्त प्रमाणात ग्लिसरीन आहे. याची विजिबिलिटी अगदी ट्रान्सपरंट आहे, म्हणजे तुम्हाला वाईट दिसत असेल, बट एकदा वाईप केल्यानंतर ते लगेच मर्ज होऊन जातं. ग्लिसरीन असल्यामुळे थोडंफार शाईन राहील, बट हे ते शाईन पण लगेच 1 मिनिटामध्ये चाललं जातं. हे मॉइश्चरायझर खरंच खूप छान आहे. मला जर असा प्रॉब्लेम असेल की ड्राय मॉइश्चरायझर किंवा ऑइल फ्री मॉइश्चरायझरने तुमची स्किन जर मॉइश्चरायझर होत नसेल, बट तुमची स्किन ऑइली पण आहे, तर मग तुम्ही हे मॉइश्चरायझर अप्लाय करायला हवं, कारण याच्यामध्ये ग्लिसरीन सर्वात जास्त प्रमाणात आहे. खूप छान मॉइश्चरायझर, तुम्ही हे डेफिनेटली वापरू शकता. हे 4-5 मॉइश्चरायझर मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत ते हे 4-5 मॉइश्चरायझर मी तुम्हाला जे सांगितलेले आहेत ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरू शकता. ते तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये वापरू शकता तुमची स्किन ऑइली असेल तर. दॅट्स इट. तुम्हाला जर वाटत असेल की याच्यापेक्षाही चांगले मॉइश्चरायझर तुम्ही ट्राय केलेले आहेत तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की भाई याच्यापेक्षाही चांगले मॉइश्चरायझर आहे. मी ते ॲटलिस्ट विकत घेऊन ट्राय करतो आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला नक्की सांगतो. ऑल्सो तुम्ही जर हे धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.